हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 1 to 4 कसे सॉल्व करायचे पाहिलेले होते. आता मी 5 पासून पुढचे क्वेश्चन दाखवणार. ओके. आता या सगळ्या प्रॉब्लेम्स करता जो लागणारा जो पार्ट आहे हा तो परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा कॉस थिटा असे सगळे क्वेश्चन्स आहेत. तर याकरता मी आत्ता जो सांगतो तो भाग जो आहे की ना तो आहे तसा फक्त लक्षात ठेवायचा तात्पुरता. आपण जेव्हा पुन्हा फिजिकल क्लासेसमध्ये येऊ तेव्हा तुम्हाला त्या साइन थिटा कॉस थिटाच्या व्हॅल्यू नक्की कशा कशाच्या दरम्यान असतात आणि त्या का असतात हेही मी तुम्हाला सांगेन. ग्राफच्या आधारे सांगावं लागतं ते. आत्ता मी सांगतो थोडं फक्त लक्षात ठेवा. तर साइन थिटा आणि कॉस थिटा या दोघांच्या व्हॅल्यूज या आयदर -1 +1 आणि त्यांच्या दरम्यान असतात. नंबर लाईनवरती -1 +1 आणि त्यांच्या दरम्यान असतात. म्हणजे कधीही साइन कॉसच्या व्हॅल्यूज ह्या +1 पेक्षा मोठी असत नाही आणि -1 पेक्षा कधी लहान सुद्धा असू शकत नाही. हे आता फक्त लक्षात ठेवा. हे पाठ करा वाटलं तर. त्यानंतर सेक थिटा आणि कोसेक थिटा, सेक आणि कोसेक थिटा हे -1 आणि +1 यांच्या पलीकडे असतात. म्हणजे याच्या दरम्यान कधी असत नाहीत. जे साइन कॉस -1 +1 आणि त्यांच्या मध्ये असतात की नाही, तसं सेक कोसेक -1 असेल +1 असेल, +1 पेक्षा मोठे आणि -1 पेक्षा लहान किती असू शकतात, किती. पण यांच्यामध्ये नाही. आपल्याला मोस्टली हे लागतं फार आणि टॅन कॉट, टॅन आणि कॉट. अँगल कुठलाही जरी असेल तरी टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यूज ऑल रियल नंबर्स, ऑल रियल नंबर्स. कसलाही प्रॉब्लेम नाही. -1 +1 च्या मध्ये पण येतात, त्याच्या अलीकडे पलीकडे पण येतात. ऑल रियल नंबर्स, सगळ्या व्हॅल्यूज येऊ शकतात. हे फक्त लक्षात ठेवायचं. पुन्हा सांगतो, साइन आणि कॉस थिटा -1 +1 आणि त्यांच्या मध्ये इन्क्लुडिंग -1 +1 त्यांच्या मधल्या व्हॅल्यूज येतात. सेक आणि कोसेक इन्क्लुडिंग -1 +1 त्यांच्या पलीकडच्या व्हॅल्यूज येतात. म्हणजे +1 पेक्षा मोठे आणि -1 पेक्षा लहान. आणि टॅन आणि कॉट ऑल रियल नंबर्स असतात. हे लक्षात ठेवा. ओके. आता पहिलाच क्वेश्चन बघा काय दिले. इफ फिफ्थ क्वेश्चन, सॉरी, एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 5. इफ 2 sin square theta plus 3 sin theta equals 0, हे इक्वेशन लिहिले मी. फाइंड द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ cos theta. cos theta च्या व्हॅल्यूज काय, परमिसिबल व्हॅल्यूज म्हणजे ह्यातल्या रेंज मध्ये बसणाऱ्या आपल्या व्हॅल्यूज काय, असं विचारलं. आता पहिल्यांदा मी हे इक्वेशन सॉल्व्ह करायला सुरू करतो. ह्यात जर का कॉन्स्टंट असतं की नाही, कॉन्स्टंट ह्याच्यात असतं एखादा, तर ते क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये गेलं असतं. काय झालं असतं ते क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मी आता पहिलं तात्पुरतं काय करतो, त्या साइन थिटाला x अज्युम करतो. लेट साइन थिटा इक्वल्स x. आता इक्वेशन काय झालं असतं तुमचं, 2x² + 3x = 0. 2x² + 3x = 0. मी म्हणलं ना इथं कॉन्स्टंट असतं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं असतं. आता याच्यामध्ये x कॉमन काढा. देअरफॉर x इन ब्रॅकेट 2x + 3 = 0. दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 आहे. त्यामुळे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. 2x + 3 = 0. त्यामुळे x = 0 ॲज इट इज और x = -3/2. आता x म्हणजे काय होतं बाजूवरती साइन थिटा. देअरफॉर साइन थिटा = 0 और साइन थिटा = -3/2. मला सांगा -3/2 म्हणजेच -1.5 हे सांगा. मग आता मी काय म्हणलो होतो की साइन कायम -1 +1 आणि त्यांच्या दरम्यान येते व्हॅल्यू. ही अशी कधी येत नाही. म्हणजे साइन थिटा = -3/2 इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. इथं मेन्शन करायचं साइन थिटा = -3/2 इज नॉट पॉसिबल.
साइन थिटा इक्वल्स -3/2 इज नॉट पॉसिबल. मग काय पॉसिबल आहे तर साइन थिटा इक्वल्स 0. साइन थिटा इक्वल्स 0. मला सांगा साइन थिटा 0 कधी कधी असतो सांगा. साइन थिटा 0 केव्हा केव्हा असतो. आता हे लवकर समजत नाही बरं का, खूप अवघड आहे. साइन थिटा इक्वल्स 0, देयरफॉर थिटा इक्वल्स n पाय. साइन थिटा इक्वल्स 0 म्हणजे काय, थिटा इक्वल्स n पाय. आता यासाठी काय काय यायला पाहिजे सांगू. परत एकदा सांगतो, अगदी रिसेंटली ह्या आठवड्यात किंवा नुकतेच जॉईन झालेले जे लोक आहेत त्यांना हा पार्ट समजत नाही. आता हे नवीन स्टुडंट्स जे जॉईन होत आहेत त्यांना कसं परत सगळा पार्ट शिकवला जाईल. ते सगळे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स त्यांना परत टाकले जातील, तेव्हा तुम्हाला ते समजायला सुरू होईल. ओके, तोपर्यंत कळणार नाही. आता आपलं स्टँडर्ड युनिट सर्कल परत एकदा ड्रॉ करतो मी. आठवलं का बघा, क्वाड्रंटल अँगल्स आठवले का बघा, सांगा. हा तुमचा O. सर्कलची रेडियस जर 1 0 असेल तर इथं 1 0 आठवते का. सर्कलची रेडियस 1 असेल तर इथं 1 0 यायचं बघा. 0 डिग्रीच्या वेळेस, 90 डिग्रीच्या वेळेस 0 1. मी म्हणून तुम्हाला ते सगळं वहीत लिहून ठेवून सांगितलं होतं. क्वाड्रंटल अँगल 0 डिग्री, 190 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, त्या सगळ्याच्या फिगर्स बघा. 0 डिग्रीच्या वेळी असेल होतं 1 0, 90 डिग्रीच्या वेळी इथं 0 1 होतं बघा. नंतर 180 डिग्रीच्या वेळेस इथं -1 0 होतं बघा 180च्या वेळेस. आणि इथं 270 ला 0 -1 होतं. परत 360, 450 असं तुम्ही परत परत जात होता, बरोबर आहे. आता मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू 0 कधी बघायला मिळते तुम्हाला. तर साइन थिटा म्हणजे y कोऑर्डिनेट. आठवलं का बघा, साइन थिटा म्हणजे y कोऑर्डिनेट. इथे एकदा 0 आणि इथे एकदा 0. इथे कधी साइन 0 होतं ते का सांगा. नाही, 1 आणि -1 येत होते. मग साइन थिटाची व्हॅल्यू 0 केव्हा केव्हा येत होती. साइन थिटाची व्हॅल्यू 0 ऐका 0 डिग्रीला येत होती. आता इथं बघा, इथं आल्यानंतर आपण किती डिग्री म्हणतो, 180. म्हणजे रेडियन मध्ये काय म्हणतो आपण, पाय. म्हणजे हे झाले 1 पाय. इथं एकदा 0 आहे. परत इथं गेल्यानंतर 0 येत होती का बघा, इथं 2 पाय. इथं गेल्यानंतर 3 पाय 0 येत होती. इथं आल्यानंतर बघा ना, रोटेशन करते मी, 4 पाय परत 0 येतो बघा. 5 पाय, 6 पाय, 7 पाय, 8 पाय, 9 पाय, n पाय. n पाय. साइन थिटाची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल त्यावेळी थिटा आयदर 1 पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल, 4 पाय असेल, 5 पाय असेल, n पाय असेल. मग साइन थिटा याअर्थी 0 त्याअर्थी थिटा काय असला पाहिजे, n पाय. पण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्याने विचारले फाइंड द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. मग साधा विचार करा, ते जाऊ दे, n पाय वगैरे सगळं सोडून द्या. ठीक आहे, हे तात्पुरतं सोडून दे. ज्यावेळेस तुमचा साइन थिटा 0 असायचा इथं आणि त्यावेळेस कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, +1 आणि -1 आहे, बाकी काहीच नाही. साइन थिटा जेव्हा तुमचा 0 होता, साइन थिटा ज्यावेळी 0 होता, साइन थिटा म्हणजे y कोऑर्डिनेट, कॉस थिटा म्हणजे x कोऑर्डिनेट. मग x कोऑर्डिनेट 1 आहे आणि -1 आहे. जेव्हा जेव्हा साइन थिटा 0 असतो तेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू आयदर +1 किंवा -1 असते. त्याने तुम्हाला विचारले फाइंड द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा असं विचारलं. कॉस थिटा आयदर +1 और -1 असलं पाहिजे. ओके, हा पार्ट आणखी ज्यावेळेस तुम्हाला आपण ह्याच्या पुढचे लेसन जर शिकत जाऊ ट्रिग्नोमेट्रीचे, तेव्हा तुम्हाला हा ओरली यायला लागतो पार्ट. हा इतका सोपा. ओके, क्वेश्चन नंबर 6 त्यातला 6वा क्वेश्चन बघा. 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0. Then find the possible values of cos theta. हा जरा प्लेन क्वेश्चन आहे आणि सोपा आहे. बघा, मी मगासारखं cos theta ला काहीतरी अल्फाबेट x अज्यूम करतो. मग आपलं इक्वेशन काय झालं, 2x² minus 11x plus 5 is equal to 0. हे साधं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 9वी 10वीत तुम्ही ते सोडवलेलं आहे. 5 to the 10 ला स्प्लिट करा, टोटल -11 यायला पाहिजे. 10 म्हणजे 10. आता काय असं ते दाखवायला पाहिजे तुम्हाला. बघा, 5 to the 10 ला स्प्लिट करा, 5 to the 10 x² ला स्प्लिट करा, त्यांची टोटल -11 यायला पाहिजे. काय आन्सर येणार आहे, 10 म्हणजे 10, 10 + 1 11 येतात. 2x² - 10x - 1x plus 5 is equal to 0. हे फॅक्टर्स केले. पहिल्या दोघांमध्ये 2x कॉमन, x - 5
minus 1 common, x minus 5. Again x minus 5 common, 2x minus 1 is equal to 0. Product of two terms is 0, either first term 0 or second term 0. Therefore x minus 5 equals 0 or 2x minus 1 is equal to 0. Therefore x is equal to 5 or x is equal to half. x is equal to 5. आता x आपण cos theta ला म्हणलो होतो. Therefore cos theta equals 5 or cos theta equals half. तर मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की साइन आणि कॉस हे -1 +1 च्या आत असतात. एवढी मोठी व्हॅल्यू कॉसची कधी असू शकत नाही. त्याला काही कारण आहे, पण ते नंतर शिकणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवा. ओके. बट cos theta equals 5 is not possible. Therefore राहिला काय आन्सर, तर cos theta equals 1/2. cos theta ची व्हॅल्यू काय असेल 1/2. समजा त्याच्याऐवजी त्यांनी फाइंड द अँगल थीटा विचारलं असतं. ह्याच्यात cos theta ची व्हॅल्यू हाफ मिळाली. मग अॅक्यूट अँगल थीटा काय सांगा असं जर विचारलं असतं, अॅक्यूट अँगल थीटा, तर cos 60 ची व्हॅल्यू देखील हाफ आहे की सांगा. मग थीटा इक्वल्स 60 डिग्री लिहायचं. अँगल विचारला असेल तर थीटा इक्वल्स 60 डिग्री और थीटा इक्वल्स π/3. 60 डिग्री म्हणजेच π/3. ओके. आता याला सिमिलर नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुम्ही नुसतं एक्सप्लेन म्हणजे हिंट देतो त्यासाठी तुम्हाला. 7th क्वेश्चन बघा. 2 cos square theta equals 3 sin theta. 2 cos square theta equals 3 sin theta. फाइंड द अँगल थीटा. मी आता म्हणल्याप्रमाणे अँगल विचारलंय, असंच सोडवत जायचं आणि फाइंड द अँगल थीटा असं विचारलंय. ठीक आहे. आता इथं एक टर्म कॉस मध्ये, एक टर्म साइन मध्ये. चला सोपा पर्याय करा. बघा आयडेंटिटी वापरा. याला 2 ॲज इट इज सांगा. cos square theta म्हणजे काय सांगा, 1 minus sin square theta is equal to 3 sin theta as it is. करा ब्रॅकेट ओपन करा. 2 minus 2 sin square theta is equal to 3 sin theta. आपण सगळा पार्ट तिकडे नेऊया, कारण स्क्वेअर टर्म आहे ती शक्यतो काय करायची, पॉझिटिव्ह ठेवायची. हे जर मी RHS मध्ये नेले तर मायनस से प्लस झाले का बघा. 2 sin square theta तिथं असलेले +3 sin theta आणि हेही ट्रान्सफर झालेले -2 आणि कुठेतरी इक्वल टू 0. इकडे काय तिकडे काय कुठेही चालतं. इज इक्वल टू 0. एक 0 राहणार ना. सगळा पार्ट आपण ट्रान्सफर केला म्हणजे एका साइडला 0 राहणार कुठेतरी. बस नेहमीसारखं लेट sin theta इक्वल्स काहीतरी x म्हणा. आता काय झालं सांगा इक्वेशन, 2x² + 3x - 2. मग आता मला सांगा ह्याप्रमाणे क्वाड्रॅटिक सोडवत तुम्हाला इथे जाता येईल की सांगा. ह्याच्यात जसं तुम्हाला cos theta मिळाला त्याच्या इथे काय मिळणार आहे, sin theta मिळणार आहे. cos theta ऐवजी काय मिळणार, sin theta. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला अँगल सांगता आला पाहिजे. ओके. Okay, now question number 8. Find acute angle theta if such that 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. असं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. पुन्हा एकदा एक टर्म tan मध्ये, एक टर्म sec मध्ये. आयडेंटिटी बघा. 1 plus tan square theta equals sec square theta. बघा 1 plus tan square theta equals sec square theta. म्हणजे tan square theta म्हणजे काय, sec square theta -1. यातल्या tan square ला मी काय करते, sec square -1 रिप्लेस करतो. 5 into bracket sec square theta -1 plus 3 is equal to 9 sec theta as it is. बस ब्रॅकेट ओपन करा. 5 sec square theta -5 plus 3 आणि त्या 9 sec theta ला आपण LHS मध्ये आणूया. is equal to काय आहे सांगा, 0. 5 sec square theta as it is हे -9 sec theta लिहिलेले आणि ह्याचा आन्सर असणार आहे -2 is equal to 0. बस आता sec मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. मग sec theta ला x म्हणा आणि मगासारखं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. 5x² - 9x - 2 is equal to 0. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा. sec च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळून जातील. लक्षात ठेवा sec theta -1 + 1
आणि त्यांच्या पलीकडच्या व्हॅल्यूज असतात, म्हणजे -1 +1 च्या आत येत नाही, त्यांच्या पलीकडे परमिसिबल जी असेल ती राईट साईडला असते. ओके, त्यानुसार हाही पुढं पार्ट कंटिन्यू करायचा. ओके, क्वेश्चन नंबर 9. फाइंड sin theta such that 3 cos theta plus 4 sin theta equals 4. हे इक्वेशन दिले आणि sin theta ची व्हॅल्यू विचारली तुम्हाला. आता sin आणि cos मिक्स आहेत, आपल्याला sin theta विचारले. त्यातली ही स्टेप महत्त्वाची आहे, नीट लक्ष द्या. आपला हा sin theta RHS मध्ये ट्रान्सफर करायचा आणि शिल्लक राहतील 3 cos theta equals 4 minus 4 sin theta. त्याच्यानंतर स्क्वेअरिंग बोथ साइड्स, ह्या 2-3 स्टेप ज्या महत्वाच्या त्या रेड पेनने लिहायच्या. सांगा, इकडे 3 cos theta याचा सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, 4 minus 4 sin theta, 4 minus 4 sin theta त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, 3 square 9 cos square theta. a minus b चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, a square 16 minus प्रोडक्ट डबल, 4 4 the 16, 16 to the 32 sin theta plus last term square 16 sin square theta. हा एवढा भागातला महत्वाचा. आता आपल्याला साइन विचारले, फाइंड sin थीटा. हा सगळा पार्ट साइन मध्ये, हा तेवढा नाही. मग करूया आपण त्याला कन्वर्ट. 9 cos square theta म्हणजे 1 minus sin square theta is equal to सगळे ऍज इट इज 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta as it is. ब्रॅकेट ओपन करा. 9 minus 9 sin square theta, RHS मध्ये 16 minus 32 sin theta as it is plus 16 sin square theta as it is. आता परत बघा, मी हा पार्ट सगळा RHS मध्ये घेणार आहे. हा पार्ट सगळा RHS मध्ये घेणार आहे. पहिल्यांदा -9 ला इथं पाठवून घ्या. बरं, इथं ऍड करा, बरं त्यात प्लस झाले. 16 plus 9 25 sin square theta. मग हे as it is -32 sin theta as it is. आता हे 9 तिकडे नेऊन मायनस करा. 16 मधून 9 गेले, पॉझिटिव्ह 7 शिल्लक राहिले इज इक्वल टू 0. एका साइडला सगळं घेतलं. पहिल्यांदा sin स्क्वेअर थीटा, मग sin, मग कॉन्स्टंट. ॲज युजल sin थीटाला x म्हणा, लेट sin थीटा इक्वल्स x म्हणा. सांगा काय दिसेल इक्वेशन तुम्हाला. मी इथंच लिहितो पुढे आता. 25 x स्क्वेअर minus 32x plus 7 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवा. x ची व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. x ची व्हॅल्यू म्हणजे कोणाची मिळेल तुम्हाला? sin थीटा. पण जे काय आन्सर येईल ते -1 आणि +1 च्या मधला असेल तेच आन्सर लिहायचं, दुसरं नॉट पॉसिबल आहे असं म्हणायचं. आणि जर दोन्ही शक्य असतील तर दोन्ही लिहायचे, असं काय. याप्रमाणे हे इक्वेशन पुढे सिम्प्लिफाय. क्वाड्रॅटिकचा पार्ट आहे, तुम्ही करू शकता. 25 7 जर त्याला असं स्प्लिट करा की टोटल 32 यायला पाहिजे, तेच फॅक्टर्स पडतील. 25 7 जा, कारण 25 आणि 7 ची टोटल किती येते सांगा? 32 येते. म्हणजे फॅक्टर्स पण इथे दिसत आहेत तुम्हाला, काही अडचण जमलंच पाहिजे. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इक्वल्स 5. फाइंड व्हॅल्यू ऑफ सेक थीटा विचारले. सेक. आता मला सांगा, सेकची व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉस थीटा मिळाला तरी चालतो आपल्याला. कॉस थीटा मिळाला की त्याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला काय मिळतो? सेक थीटा मिळतो. ओके, आता मी काय करतो, हे इक्वेशन सगळं साइन कॉस मध्ये पहिले कन्वर्ट करतो. कोसेक थीटा म्हणजे काय झालं सांगा? 1/sin. कॉट म्हणजे काय सांगा? cos/sin इज इक्वल टू 5 ॲज इट इज. कॉमन डिनॉमिनेटर साइन आहे, म्हणजे 1 + cos थीटा अपॉन sin थीटा इज इक्वल टू 5. ट्रान्सफर करा. 1 + cos थीटा इज इक्वल टू 5 sin थीटा. आपल्याला सेक थीटा पाहिजे, ते थोडक्यात cos थीटा पाहिजे. मगासारखं आपण
आता एक कॉस एक साइन आहे, ह्याला कॉस मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, 1 प्लस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 5 साइन थीटाचा स्क्वेअर, a plus b bracket square, first term square 1, product of 2 double of that, 2 cos theta plus last term square cos square theta, RHS 5 25 sin square theta. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हे LHS चा पार्ट आहे तसं तुम्ही लिहून घ्यायचं, 25 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कारण त्याला सेक म्हणजे कॉस पाहिजे आपल्याला, त्याला मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा केले, ब्रॅकेट ओपन करून घेऊया तिकडे, 25 मायनस 25 कॉस स्क्वेअर थिटा, आणि LHS चा पार्ट आहे तसा 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे तसा. आता मी सगळे इथे आणणार आहे, हे प्लस 1 आहेत आणि प्लस 25 होतील इथे आणल्यानंतर, म्हणजे सगळे मिळून झाले 26 कॉस स्क्वेअर थिटा. हे ॲज इट इज 2 कॉस थिटा ॲज इट इज, 25 ला LHS मध्ये आणलं म्हणजे मायनस झाले, मायनस 24 शिल्लक झाले, मायनस 24, आणि इज इक्वल टू RHS मध्ये कोण आहेत सांगा, 0. आता मी यातले 2 कॉमन काढून ट्रान्सफर करतो, 2 कॉमन काढून ट्रान्सफर, म्हणजे 13 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा मायनस 12 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा लेट कॉस थिटाला मी x म्हणणार आहे, म्हणजे इक्वेशन काय झालं सांगा, 13x स्क्वेअर प्लस x मायनस 12 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक सोडवत घ्या, 13 12 जर त्याला असं स्प्लिट करा, डिफरन्स 1 यायला पाहिजे, तेच फॅक्टर्स तुमचे 13 12 पडतील आणि मग x मिळेल. x मिळेल म्हणजे कोण मिळेल सांगा तुम्हाला, x मिळेल म्हणजे कोण मिळेल, आपण कशाला x मिळलो होतो बरं, आता हा कॉस थिटा मिळेल, कोण मिळेल तुम्हाला, कॉस. विचारले सेक, त्याला रेसिप्रोकल घ्या, मला सेक मिळून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ cot theta equals 3/4 and pi less than theta less than 3π/2, 3π/2 पाहिजे बरं का, 3π/4 झाले, 3π/2 पाहिजे, आणि pi to 3π/2 अशी ती रेंज असते. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ हा 4 cosec theta plus 5 cos theta, 4 cosec theta प्लस 5 cos theta ची आपल्याला व्हॅल्यू विचारली. एक्सप्लेन करणार आहे, फक्त सोपा क्वेश्चन आहे, करू शकाल तुम्ही. बघा, पाय टू 3π/2 म्हणजे कुठला क्वाड्रंट, मी एकदा परत दाखवतो. हे बघा, 0 90 180 270 360, हे 0 टू π/2, π/2 टू पाय, पाय टू 3π/2, 3π/2 टू 2π. मग हा तो क्वाड्रंट आहे, पाय टू 3π/2, म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे जिथं टॅन आणि कॉट काय असतात पॉझिटिव्ह, बाकी सगळे काय असतात निगेटिव्ह. तर तुमचा आता कॉट पॉझिटिव्ह आहे कारण तो थर्ड क्वाड्रंट आहे. आपल्याला कोसेक आणि कॉस या व्हॅल्यूज पाहिजेत, बरोबर आहे का बघा, कोसेक आणि कॉस. ओके, सांग कसं कसं करायचं सांगतोय. मला सांगा, कॉट थिटा दिलाय, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स काय मिळेल तुम्हाला, कोसेक स्क्वेअर थिटा. यामध्ये कॉट रिप्लेस केला, हे सोडवत गेला की कोणाची व्हॅल्यू मिळणार, कोसेक थिटा. पण लक्षात ठेवा, कोसेक थिटाचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार सांगा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह, कारण क्वाड्रंट कुठला आहे, थर्ड. आपण इथे स्क्वेअर रूट घेतो ना, कोसेक थिटा स्क्वेअर रूट घेतो की नाही, त्यावेळी त्याचा आन्सर काय लिहायचं, निगेटिव्ह, कारण तो थर्ड क्वाड्रंट आहे. म्हणजे कोसेक थिटा थोडक्यात तुम्हाला मिळाला. ओके, ज्याची व्हॅल्यू विचारली कोसेक थिटा. कोसेकचा रेसिप्रोकल कोण सांगा, साइन थिटा. म्हणजे कोसेक जी आता इथनं कोसेक मिळेल की नाही तुम्हाला, कॉट थिटा रिप्लेस केला, सोडवत गेला, कोसेक मिळाला. कोसेकचा रेसिप्रोकल काय सांगा, साइन थिटा. आता साइन वरनं कॉस काढता येत नाही का तुम्हाला, किंवा कॉटच्या डेफिनेशन मध्ये कॉस अपॉन साइन असते की, कॉटच्या डेफिनेशन मध्ये कॉस अपॉन साइन, त्यातला साइन तुम्हाला मिळाला, आता कोसेक मिळाला, तो रिप्लेस करा, त्याच्यावरनं कॉस मिळवा, बस.
कोसेक मिळाला, कॉस मिळाला, त्याच्यात व्हॅल्यू रिप्लेस करा आणि सिम्प्लिफाय करा. लक्षात आलेलं आहे ना? आता जरा टेक्स्टबुक समोर ठेवा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता काय काय करायचं आहे. मी आता क्वेश्चन नंबर 11 पर्यंत सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. 12, 15, 16 तिथले नंबर्स चुकलेत, आपण तसेच बघूया. 12, 15, 16 हे आत्ता तुम्ही पाहायचे पण नाही आहेत, हे क्वेश्चन तुम्ही पाहायचे नाही आहेत. आणि 17 मध्ये हे 10वीत आपण जे प्रूव्ह दॅट, शो दॅटचे जे क्वेश्चन होते ना, त्याच्याशी रिलेटेड हा एक्सरसाइज क्वेश्चन नंबर आहे 17. तो तुम्हाला जमेल तेवढा सॉल्व्ह करायचा, त्यातलं जे जमेल ते तुम्ही सॉल्व्ह करत राहायचं. आणि ते झालं की तुमचा हा लेसन, बेसिक लेसन जो आहे तो इथं संपतो आणि त्याला जोडून पुढून मिसलेनियस आहे. वेळ मिळाला तर बघत राहा, मिसलेनियस सोडवत राहा. आता मित्र मी इथं थांबणार आहे, कारण आपण 1-2 दिवसात आता नवीन जॉईन झालेल्या लोकांबरोबर आपण 11वीचा लेसन स्टार्ट करतो. मी आता कॉम्प्लेक्स नंबर हा नवीन लेसन स्टार्ट करणार आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला पुढचं लेक्चर 16 तारखेलाच टाकणार आहे, 16 जुलै. ज्या दिवशी आपल्या बाकीच्या बॅचेस चालू होणार आहेत त्या दिवशी तुम्हाला आता मी नेक्स्ट लेक्चर जे असेल ते टाकलेलं असतं. तोपर्यंत हे मी सांगितलेलं सगळं करत राहायचं. आणि नवीन जॉईन झालेले स्टुडंट जे आहेत ते तुम्हाला आता त्या लोकांबरोबर हा सगळा मागचा पार्ट पुन्हा पाहायला मिळेल. ऑलरेडी जॉईन झालेले लोक त्यांनी पण तो पुन्हा त्यांच्यासोबत करत राहायचा. शिवाय आता मी जे सांगितलेला भाग आहे तोही करत राहायचा. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन 16 जुलै. मी कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ओके, गुड बाय.